बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील आदित्य भगवान राठोड हा युवक 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 8 वाजल्यापासून बेपत्ता आहे। नाथ टॉकीज समोरील राठोड निवास येथून तो घराबाहेर गेल्यानंतर पुन्हा परतलाच नाही। कुटुंबियांच्या माहितीनुसार नीट परीक्षेचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागल्याने तो मानसिक तणावात होता। आदित्यचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार प्रयत्न करतायत। नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। आदित्यबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने त्याच्या कुटुंबियांशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले। नागरिकांना विनंती करण्यात आली की ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून आदित्यचा शोध लावण्यासाठी सहकार्य करा। नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लोहा तालुक्यातील पारडी इथं शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत बचत गटातील महिला आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। शेती, पाणी, पीक परिस्थिती आणि शासकीय योजनांचा लाभ आणि विविध अडचणींबाबत माहिती घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या। यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार, कृषी अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं राहुल कर्डिले यांनी सांगितले। अनुसूचित जाती प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं परभणीत धरणे आंदोलन करण्यात आलं। उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने थांबवावा आणि संबंधित समितीचा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक DN दाभाडे, राज्य सहसचिव ॲडव्होकेट लक्ष्मण वनसोडे आणि मध्य प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेला पक्षाने तीव्र विरोध दर्शवलाय। न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल सार्वजनिक होईपर्यंत उपवर्गीकरण करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। सरकारने उपवर्गीकरणाबाबत मनमानी निर्णय घेतल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। माननीय नामदार रामदास जाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे एक महत्त्वपूर्ण राज्य कमिटीची बैठक झाली। या बैठकीमध्ये आमच्या नेत्याचं असं म्हणणं होतं की आपण जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होत आहे याच्या संदर्भात होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण एक पूर्ण राज्यभर आपल्या पक्षामार्फत एक आंदोलन झालं पाहिजे। मग मोर्चा असो, निदर्शनं असो अथवा कोणत्या प्रकारचं एक आंदोलन करणं गरजेचं आहे। कारण आपण जरी सत्तेत असलो परंतु समाजाच्या प्रश्नासाठी आपण आपल्या समाजासोबत राहिलं पाहिजे अशी रामदास आठवले साहेब यांची भूमिका होती आणि ती भूमिका ठेवूनच आम्ही आज या ठिकाणी परभणीमध्ये हे आंदोलन केलेलं आहे। कशी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून काय एकच म्हणणं आहे पक्षाचं आमचं, जर तुम्हाला उपवर्गीकरण करायचे जर असेल तर 2027ची जी जनगणना आहे ती जनगणना होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊ नये, अन्यथा तो महाराष्ट्र शासनाला महाग पडेल। आणि जर तशा पद्धतीचा काही चुकीचा प्रकार जर घडला तर बौद्ध समाज किंवा RP आठवले गट शांत बसणार नाही अशी भूमिका आमच्या पक्षाची देखील आहे। मागासवर्गीय ते सत्य आहे। अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत। त्याच्यापैकी सर्वप्रथम जर कुणाचा जास्त सहभाग असेल तर तो बौद्धाचा आहे। 8% बौद्धाची संख्या आहे। त्यानंतर चर्मकार समाज येतो, त्यानंतर मतन समाज येतो। तर आम्हाला एकच म्हणायचे आहे पक्षाच्या भूमिकेतून, सर आम्ही जर कुणाचं घेत असू आमची ती भूमिका नाही, कुणाच्या विरोधात जायची भूमिका नव्हती। आम्ही शासनाच्या विरोधात आहोत आज बी। आमची भूमिका कुठल्या एका समाजाच्या विरोधात नाही। आमचं जे आजचं आंदोलन आहे ते फक्त शासनानं जो मतदार समितीचा अहवाल आहे तो म्हणजे सर्वांसमोर हे ठेवावा। त्याच पद्धतीनं घाईघाईनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊन बौद्ध समाजाचा जो हे आहे रोष तोडून घेऊन उपवर्गीकरणाचा जो आमचं म्हणणं एकच आहे की खऱ्या अर्थानं उपवर्गीकरणाचा जो हा ऱ्हास आहे तो हा त्या समाजाला फायदा होण्यासाठी नाही, फक्त समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल आणि हे समाज एकमेकाच्या विरोधात कसे जातील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा RSSचा आणि शासनाचा डाव आहे। आणि हा शासनाचा डाव जो आहे तर काही लोकांनी इतर समाजाच्या लोकांनी त्यांचं नाव त्या समाजाचं घेत नाही किंवा त्या जातीचं नाव घेत नाही, त्यांना कसं रोजाना लावलेलं होतं।
महिन्यानं लावलं होतं 3-3, 4-4, 5-5 महिने, 6-6 महिने आंदोलन झालं. त्याचा काय निर्णय मिळाला? काय झालं त्याचं? काही झालेलं नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांना कुणीतरी रोजानं महिन्यानं चालायला लावलं होतं, म्हणून ते उपवर्गीकरण व्हावं या हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून, चुकीचा उद्देश ठेवून ते या ठिकाणी बसले होते. अनुसूचित ठिकाणी असं अनुसूचित जाती समाजाच्या बांधवांना असं राहील की सर्वांनी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC जी आहे ती कॅटेगरी ही 59 जातीसाठी म्हणजे त्यांना सगळ्या सवलती मिळाव्यात, त्यांना शिक्षणाची सवलती मिळावं, अनेक सवलती मिळाव्यात या उद्देशानं एक संघ ठेवायचं त्यांच्या संविधानामध्ये आहे. तर हा समाज आमचा अनुसूचित जात एक संघ राहावी, आपसामध्ये फाटाफूट होऊ नये आणि जेणेकरून म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अराजक माजू नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. वाशिममधील पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं तातडीनं पूर्ण करावं असं आवाहन यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी केलंय. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेलं नाही त्यांनी आधार कार्डसह जवळच्या CMC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर इथं जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. प्रमाणीकरण प्रलंबित राहिल्यास कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आवश्यक कार्यवाही करण्याचं आवाहन करण्यात आलंय. नमस्कार. आज मी आपल्या सर्वांना अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी आवाहन करीत आहे. महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राबविली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पोहोचवणं हीच आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की वेळ न दडवता आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन आवश्यक पडताळणी, नोंदणी आणि अंगठा प्रमाणीकरण बायोमेट्रिक करून घ्या. आपल्या एका छोट्याशा प्रक्रियेमुळे शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. कोणत्याही पात्र शेतकरी केवळ माहितीच्या अभावामुळे किंवा विलंबामुळे लाभापासून वंचित राहू नये. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, सहकारी संस्था, बँका आणि प्रशासनाने याच्यासाठी पुढाकार घ्यावा असे मी आवाहन करतो. शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे. शेतकरी सक्षम झाला तर गाव सक्षम होईल, गाव सक्षम झाले तर महाराष्ट्र सक्षम होईल आणि महाराष्ट्र सक्षम झाला तर देश अधिक बळकट होईल. माझी प्रत्येक शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आजच सेतू सुविधा केंद्रावर जा, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा आणि शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्या. तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेजारच्या शेतकऱ्यांना याची माहिती द्या. आपल्या हक्काचा लाभ आपण नक्कीच मिळवूया. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. भिवंडीतील मच्छी मार्केटचं नूतनीकरण पूर्ण होऊनही ते अद्याप विक्रेत्यांसाठी खुलं करण्यात आलेलं नाही. मच्छी विक्रेत्या महिलांचा आरोप आहे की महापालिका प्रशासन वर्षभराच्या भाडे करारावर गाळे देण्याची अट घालते. हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांवर हा अन्याय आहे. महिलांनी दैनंदिन पावती भरून व्यवसाय करण्याची तयारी दर्शवली असतानाही त्यांना परवानगी दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय. उलट मच्छी विक्रीचे साहित्य जप्त करण्याची कारवाई होत असल्यानं महिला विक्रेत्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तावरे साहेबांनी बांधून दिलेला तो जरा कच्चा होता आणि विलास पाटीलने बांधून दिला, ते पक्का दिला त्यावेळी बांधून. आणि तेव्हा आमची म्युन्सिपाल्टीला नावं सगट आणि गाल्यांवर नावं बिवं टाकून दिलेली. म्युन्सिपाल्टी मध्ये आमची लिस्ट पण असायला पाहिजे. आणि आता रिपेरिंग साठी खराब झाला तर 1997-98 ला विलास पाटीलने बांधून दिला आणि आता दुरुस्तीसाठी त्यावेळी खराब झालेल्या दुरुस्तीसाठी त्यावेळी आम्हाला सांगितलं आपल्याला लाख लावतो आम्ही, दुरुस्त झाला का तुम्ही बसा, आणि यावेळी लाखच लावून ठेवला. बंद करूनच नाही, बंदच केला. आता बंद आहे का चालू आहे काय? हा, आता ओपनिंग झाली पण आता ती लोक बोलतात तुम्हाला प्रूफ काय. आता आमच्यावर प्रूफ जेव्हा दिला नाही तर आता कुठला प्रूफ असेल? आमचे खाली म्युन्सिपाल्टीची पावती भरायची, नाही तर मग त्याच्यात तुम्ही 1 वर्षाचा हे भरा, तिथे करार भरा, पावती 1 वर्षाची. आता 1 वर्ष हातावर नको बोलतो. हा, मग आपण आपण किती पैसे भरायचे? नाही आम्हाला अजून बोलले नाही पण भरायला पावती भरून भरत जाऊ. मावरा आणणारा आगरी पोलीसाठी मार्केट बांधून मच्छी मावरा आणणार, त्याच्यात तुम्हाला महिन्याचं भाडा कुठं भरणार? आम्ही पावती भरायला सांगतात, एवढं कुठून भरणार? मी मार्केटचे साठी आलो. आम्हाला तावरे साहेबांनी पहिला मार्केट बांधून दिले होता, तो मार्केट दुरुस्तीसाठी या लोकांनी हे केला. नंतर आम्हाला तिथून गाळे दिले कोणाला नाही, कोण बायका बाहेर बसायला लागल्या. आणि आता
आम्ही पंढरपूरला गेले असताना आमचा माल मार्केटातून बराच म्युन्सिपाल्टीचे लोकांनी उचलून नेला. त्यासाठी आम्ही साहेबाकडे आलो ना, आम्हाला गाला पक्क करून द्यायला पाहिजे. तुम्ही किती वर्षापासून आणि बसताय? 50 वर्ष झालं या मार्केटला बसून. शेवंतीबाई नाव आहे माझं. उल्हासनगरमध्ये प्रेमसंबंधाच्या वादातून आईनंच आपल्या 20 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1च्या पोलिसांनी आरोपी आई आशा गरड हिला अटक केले. पुढील तपास सुरू आहे. उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भैयासाहेब आंबेडकर नगर येथे एका मुलीचे शेजारीच राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. ते प्रेमसंबंध आईला मान्य नव्हते. नमूदच्या घटनेमध्ये आई आणि मुलीमध्ये रात्री 1:30-2च्या सुमारास भांडण झाले आणि त्या भांडणातून आईने मुलीच्या गळ्यावरील स्कार्फने मुलीचा गळा आवळून मुलीची हत्या केलेली आहे. घरात कोण कोण होतं? घरात त्यावेळी हॉलमध्ये आई आणि मुलगी होती आणि बेडरूम मध्ये मुलीचे वडील आणि तिचे 2 भाऊ झोपलेले होते. नक्की त्याच्यामागे काय म्हणजे हेच कारण आहे की दुसरं काय? नाही, हेच कारण आहे. मुलीचे प्रेमसंबंध आईला मान्य नव्हते. त्या घटनेतून आईने रागाच्या भरात आईला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. मुलीचं नाव काय सांगा ना, आरोपीचं नाव. मुलीचं नाव आरोपीचे नाव आशा गरुड आहे. 40 वर्ष, वय 40 वर्ष. मृत मुली अमृता. मृत मुलीचं नाव मृत मुलीचे नाव अमृता गरुड, अमृता दत्ता गरुड, वय 19 वर्ष.